1972ला मी मसरच राखत होतो. 73ला पंढरपूरला आलो. काशीगावच्या येल्लामा जत्रेला आलो ती तसाच पंढरपुरात आलो. पंढरपुरात आल्यानंतर माणसाचा परिचय नाही, ओळख नाही. ही माझा चुलता आहे ती चुलती आहे अशा माणसांची ओळखीच नव्हत्या मुळात. मग गोविंदला घेतला आणि मी पंढरपूरला आलो गोविंदा पाटोळ्याला घेऊन. त्याला सोडून येता येईना. तर परिस्थिती अशी होती, एका मालकाची मसर राखताना दुष्काळ पडलेला आणि दुष्काळातला 13वा महिना मला तिथं आढळला होता. अशा दुष्काळात लोक म्हणायचे दुष्काळ पडलाय आणि तुम्ही एक जण एका जनावरावर राहताय आणि आम्ही दोघांना अन्न घालायचं. ही चेष्टन ती मला म्हणायची. मी म्हणायचो मला दिलेल्या एका भाकरीत मी त्याला ती याच्यातली अर्धी भाकर देईन, पण त्याला मी कुठं सोडू आता म्हणायचो. कारण लहानपणी आई वडील वारल्यामुळं तो लहानच होता आणि त्याला सोडता येईना मला. पण मी मनावर मोठा दगड ठेवून एकच निर्धार, मनाला विश्वास दिला, आपण काहीतरी वडिलाची जागा कलेची चालवली पाहिजे. आणि तीही अशी. त्याला घेतला, पंढरपुरात आलो आणि पंढरपुरात कळालं झाडाखालची पार्टी करून एक छोटासा तमाशा 10-5 लोकांचा माझा चुलत भाऊ वामन पाटोळे ती करत होता. मग तो मला हुडकत पंढरपूरला आला. मी ती कोळशाची रेल्वे होती, मंगळवारला बाजारला ते आले. 8 दिवसालाच माणूस गाठ पाडायचं. पंढरपूरला आल्यानंतर आम्हा दोघाला नेण्याकरता अगोदर चुलत्याला सांगितलं होतं, त्यांना आणा मी तमाशाला नेतो.